मुलांनो, मी आता तुम्हाला वाघाचा वाढदिवस ही गोष्ट सांगणार आहे. लांडग्यांनी रानात दवंडी पिटली. आज वाघ महाराजांचा वाढदिवस आहे. वाघ महाराज सगळ्यांना मेजवानी देणार आहेत. सगळ्यांनी त्यांच्या गुहेत हजर राहावे. सगळ्यांनी अवश्य यावे हो. लांडगा मोठमोठ्यांनी ओरडून सांगत होता. ते ऐकून हरणानं कान टवकारले. हत्तीनेही कान टवकारले. उंटाने आपली मान आणखी उंच केली. रानरेडा मान हलवू लागला. सगळेजण एकमेकांना विचारू लागले, जावं की न जावं? तुझा काय विचार आहे? ससा म्हणाला, वाघाचा वाढदिवस म्हणजे आपला मरण दिवस. हरिण म्हणाले, तो आधी आपल्याला मेजवानी देईल आणि मग आपल्याला खाऊन टाकील. रेडा म्हणाला, म्हणजे मग आपलं मरण आणि त्याची मेजवानी. हत्ती म्हणाला, आपण जाऊया, मुद्दाम जाऊया. आपण मोठमोठे हार नेऊयात आणि त्याच्या गळ्यात घालूयात. हारामध्ये जो दोर असतो ना, पण आपण तारेमध्ये फुलवू. हार घालता घालता आपण वाघ महाराजांचे तोंड तारेने बांधून टाकू. सगळ्यांना ही योजना पसंत पडली. सगळ्यांनी तार आणली. सगळ्यांनी जाडजाड वेली आणल्या. ठरल्या वेळी मोठमोठे हार घेऊन सर्वजण वाघ महाराजांच्या गुहेत पोचले. उंच आसनावर वाघ महाराज बसले होते. पुष्कळ पशु आलेले पाहून त्यांना आनंद झाला. पशूंनी मोठमोठे हार वाघ महाराजांच्या गळ्यात घातले. हार घालताना जवळच्या खांबाला त्याचे एक टोक हळूच कोणीतरी बांधत असे. वाघ महाराजांच्या बाजूला चित्ता, लांडगा, कोल्हा हे सुद्धा बसले होते. त्यांनाही मोठे मोठे हार घालण्यात आले. त्यांचेही हार जवळच्या खांबांना बांधून ठेवण्यात आले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सगळ्यांनी वाघ महाराजांचा जय जयकार केला. मेजवानीसाठी पुष्कळ चांगले चांगले पदार्थ मांडून ठेवले होते. पशूंनी त्यावर ताव मारला. मग वाघाने गर्जना केली, गुहेची दारे बंद करा. दारापाशी 2 लांडगे उभे होते. ते दार बंद करू लागले, पण हत्तीने एकाला पायाखाली दाबले. उंटाने दुसऱ्याला उचललं. सगळे पशु बाहेर धूम पळाले. वाघ मोठ्यांनी ओरडला, अरे पकडा, मारा सगळ्या पशूंना. वाघ उडी मारायचा प्रयत्न करू लागला, पण बांधलेल्या तारेमुळे व वेलीमुळे त्याला थोडेही हलता येईना. चित्त्यालाही हलता येईना, लांडग्यालाही हलता येईना आणि कोल्ह्यालाही हलता येईना. त्यांनी कट रचला खरा, पण तो त्यांच्याच अंगाशी आला. सर्व पशूंना मारायचं आणि खायचं असं त्यांनी ठरवलं होतं, पण त्यांनाच उपाशी मरावं लागलं. काय मित्रांनो, कशी वाटली वाघाची झालेली फजिती?